नमस्कार. आपल्याला MPSC बोर्डाकडनं जी परीक्षा घेण्यात येते JMFC आणि CJJD होण्यासाठी, म्हणजेच काय तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन होण्यासाठी ती परीक्षा क्लिअर करायची असेल, त्या परीक्षेच्या तयारीसाठी आपण काय करायला हवे किंवा काय नको करायला याबद्दल जर मार्गदर्शन हवं असेल तर आपण हा व्हिडिओ नक्की पहा. मी यश सुधरकाणे आहे, मूळ अकोल्याचा, पण ILS लॉ कॉलेज पुणे येथून माझे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ लॉ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉन्स्टिट्यूशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ यात मास्टर्स करत असतानाच MPSCच्या JMFCच्या परीक्षेची तयारी सुरू केली. प्रिलिम एक्झामिनेशन ही आपली पहिली पायरी आहे. JMFC आणि CJJD एक्झाम क्लिअर करायची आपण ठरवली तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला प्रिलिम्स एक्झामिनेशन क्लिअर करायची. आता प्रिलिम एक्झामिनेशन क्लिअर करायची म्हणजे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ही एक्झाम काही तुमचं नॉलेज चेक करायला किंवा तुम्हाला प्रत्येक प्रोव्हिजन किती डिटेलमध्ये माहिती आहे आणि त्याबद्दल तुम्ही किती सविस्तर लिहू शकता हे चेक करायला नसून हा एक एलिमिनेशन राऊंड आहे असं तुम्ही समजा. हजारो अप्लिकेशन्स जे त्यांच्याकडे येतात त्यातनं त्यांना फक्त सिरियस विद्यार्थी पुढच्या राऊंडमध्ये घेऊन जायचे आहेत या एकमात्र इंटेन्शननी ती ही एक्झाम कंडक्ट करतात. त्यांचा क्रायटेरिया याच्यातनं असा आहे की जितके ऍप्लिकेशन्स त्यांच्याकडे येतात त्या सगळे ते मेन एक्झामिनेशनसाठी घेऊ शकत नाही. तर ते काय करतात तर नक्की ऍडव्हर्टाईजमध्ये जितक्या जागा निघतात, आता उदाहरणतः आपण समजू की 70 जागा निघाल्या तर त्यांना इंटू 10 इतकेच लोक मेन एक्झामिनेशनमध्ये न्यायचे असतात. तर ते काय करतील की 70 जागा निघाल्या असतील तर 700 मुलं ते मेन एक्झामिनेशनसाठी सिलेक्ट करणार आहेत आणि 700 मुलं सिलेक्ट करण्यासाठी जो कट ऑफ येतो तो कट ऑफ तुम्हाला अचीव्ह करणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला मेन एक्झामिनेशन द्यायची असेल तर. आता आपण समजून घेऊया की या परीक्षेसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर आपण फ्रेशर म्हणून सुद्धा ही परीक्षा देऊ शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिशनर म्हणून सुद्धा ही परीक्षा देऊ शकता. फ्रेशर म्हणून तुम्ही लॉ कॉलेजमधनं निघाल्या म्हणजेच 5 वर्षानंतर किंवा तुम्ही LLB मध्ये असाल तर 3 वर्षांनंतर ही परीक्षा देऊ शकता जर या 3 क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर. ते क्रायटेरिया कोणते तर तुम्हाला 5ही वर्ष किंवा LLB मध्ये असाल तर 3ही वर्ष प्रत्येक विषय हा त्या सेमिस्टरमध्ये क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्ही एकाही विषयात फेल होऊन चालत नाही. दुसरी क्रायटेरिया अशी आहे की तुम्हाला 5th इयरमध्ये, फायनल इयरमध्ये किंवा 3rd इयरमध्ये ॲग्रिगेटमध्ये 55% वर किंवा 55% असणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं एज हे मिनिमम 21च्या वर आणि 25च्या खाली असायला हवं. या तिन्ही क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही ही परीक्षा फ्रेशर म्हणून देऊ शकता. याच्यात एज रिलॅक्सेशन रिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पडत असाल तर तुम्ही 25च्या ऐवजी 30 वर्षाचे होईपर्यंत ही परीक्षा ॲज अ फ्रेशर म्हणून देऊ शकता. आता दुसरा मुद्दा झाला प्रॅक्टिशनरचा. तर तुम्ही प्रॅक्टिस करून सुद्धा, म्हणजे 3 वर्षाची प्रॅक्टिस तुम्हाला कंपल्सरी आहे. याच्यात 3 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर तुम्ही JMFC आणि CJJDच्या परीक्षेसाठी अपिअर होऊ शकता. आणि याच्यासाठी एज ग्रुप जो आहे किंवा एजचा जो क्रायटेरिया आहे तो आहे 35 वर्ष. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये पडत असाल तर तुम्हाला 35 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते ॲज अ प्रॅक्टिशनर. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पडत असाल तर वयाच्या 40व्यापर्यंत तुम्ही ही परीक्षा अपिअर होऊ शकता. आता याच्या पुढचा मुद्दा येतो मराठी भाषेबद्दल. हे इथे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे की तुम्हाला मराठी भाषा ही यायलाच हवी, लिहिता यायला हवी, बोलता यायला हवी आणि वाचता यायला हवी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी कन्व्हर्ट सुद्धा करता यायला हवं. बरं, पुढचा मुद्दा आहे की प्रिलिम एक्झामिनेशन जी आहे याचा जो पॅटर्न आहे तो आहे MCQ फॉर्मॅट. म्हणजे काय तर 4 ऑप्शन्सपैकी तुम्हाला एक बरोबर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. हे लक्षात असू द्या की या एक्झाममध्ये तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न जर तुमचा चुकला तर 0.25 म्हणजे 0.25 मार्क्स तुमचे कटणार आहेत. पुढचा मुद्दा आहे की बरं, हे मुद्दे जर परीक्षेच्या आसपासचे जर झाले, आपण आता पाहूया की तुम्हाला विषय कोणते आहेत, किती सब्जेक्ट्स आहेत. टोटल 12 विषय जे तुम्हाला मी आता वाचून दाखवतो. पहिला आहे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर दॅट इज CRPC. दुसरा आहे सिव्हिल प्रोसिजर कोड CPC. तिसरा आहे एव्हिडन्स ऍक्ट. चौथा आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. 5वा आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. 6वा आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट. 7वा आहे लिमिटेशन ऍक्ट. 8वा आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 9वा आहे
इंडियन पिनल कोड, 10वा आहे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, 11वा आहे सेल ऑफ गुड्स ऍक्ट आणि 12वा आहे पार्टनरशिप ऍक्ट. असे 12 ऍक्ट्स तुम्हाला प्रिलिम एक्झामिनेशनसाठी असणार आहेत आणि या 12ही ऍक्टचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता तयारी करायची, प्रिलिमसाठी तयारी करायची, या 12 विषयांची तयारी करायची, तर माझा सगळ्यात जास्त जोर कशावर असायला हवा, काय वाचून मी या सगळ्याची तयारी करायला हवी. तर तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की ही परीक्षा तुम्हाला एलिमिनेशन राऊंड सारखी घ्यायची आहे आणि नॉलेज बेस किंवा तुमचं नॉलेज किती स्ट्रॉंग आहे, तुम्हाला किती इन डेप्थ कन्सेप्ट माहिती आहेत हे जाणून घेण्यासाठी ही परीक्षा नसल्यामुळे माझं असं प्राथमिक मत आहे किंवा माझं प्रामाणिक मत आहे की तुम्ही फक्त आणि फक्त बॅरॅक्टचा जर अभ्यास केला या विषयांसाठी तरी तो तुमच्यासाठी सफिशियंट आहे. बॅरॅक्ट जर तुम्ही व्यवस्थित वाचले, प्रत्येक प्रोव्हिजन समजून घेतली, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेतलं, तर तुम्ही प्रिलिम्स एक्झामिनेशन आरामात क्लिअर करू शकता. दुसरा मुद्दा हा आहे की तुमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळे आणि विशिष्ट वेळ तुम्हाला दिली नसल्यामुळे भरपूर वेळ हातात आहे. आजपासून जरी तुम्ही बॅरॅक्ट वाचणं सुरू केलं आणि प्रोव्हिजन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षेची जाहिरात निघेपर्यंत तुम्ही आरामात प्रत्येक प्रोव्हिजन समजून घेतलेली असेल आणि प्रिलिम्स देणं तुमच्यासाठी एकदम सोपी जाईल. बरं, आता बॅरॅक्ट वाचून झालं तर तुमची तयारी झाली असं का, तर असं नाही. तुम्हाला याच्यानंतर असं अपेक्षित आहे की तुम्ही जितके जमतील तितके एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. आता एमसीक्यू सॉल्व्ह करायला काय करायचं, तर तुम्हाला बाजारात तुम्ही गुगलवर सर्च करा, काही दिवसांनी लॉकडाऊन उठल्यानंतर बाजारात जा, तुम्हाला हवी तेवढी एमसीक्यूची पुस्तकं सापडतील. तुम्ही जर त्यांना म्हटलं की JMFCच्या प्रिपरेशनसाठी म्हणजे प्रिलिम एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी मला एमसीक्यूचं पुस्तक द्या, तर तुम्हाला जे पुस्तक तिथे अवेलेबल असेल ते पुस्तक तुम्ही उचलून आणा. आतापर्यंत MPSCने कंडक्ट केलेल्या जितक्याही प्रिलिम परीक्षा आहेत JMFCच्या रिलेटेड त्या सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेले जे MCQ क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करून पहा. आणि या एक्झामला क्लिअर करायचा म्हणजे प्रिलिम एक्झामला क्लिअर करायचा एकच गुरुमंत्र आहे, 2 सूत्री नियम आहे. एक म्हणजे तुम्हाला बॅरॅक्ट वाचणं कंपल्सरी आहे, दुसरं म्हणजे तुम्हाला जमतील तितके MCQ सॉल्व्ह करणं कंपल्सरी आहे. बरं, तुम्हाला मार्केटमध्ये दिल्लीचं किंवा उत्तर प्रदेशचे किंवा अजून कोणत्या राज्याचे जर पुस्तकं अवेलेबल असतील आणि तुम्हाला असं वाटलं की या राज्यात जे सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहेत ते सब्जेक्ट्स मला MPSCमध्ये नाही आहेत, म्हणजे महाराष्ट्रात ते सब्जेक्ट्स मला अपिअर होणं कंपल्सरी नाही आहे किंवा ते सब्जेक्ट्स घेत नाहीत, तरी सुद्धा तुम्हाला ते पुस्तक आणण्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ते पुस्तक प्लीज घेऊन या. त्याच्यातनं तेवढ्या सब्जेक्ट्सचे प्रश्न सोडले, आपल्याला जे 12 सब्जेक्ट्स या एक्झाममध्ये आहेत तेवढ्या 12 सब्जेक्टचा जरी आपण अभ्यास केला तरी आपल्याला खूप मदत होईल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. बरं, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की या 12 सब्जेक्ट्सपैकी कॉन्स्टिट्यूशनचा सब्जेक्ट जो आहे आणि स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा जो सब्जेक्ट आहे याच्याकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं गरजेचं या कारणासाठी आहे कारण याच्यातले केस लॉस सुद्धा तुम्हाला एखादेच विचारले जाऊ शकतात. आता केस लॉस तुम्हाला बॅरॅक्टमध्ये मिळतीलच याची काही गॅरंटी नाही. तुम्ही आता कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास जर कराल तर तुम्हाला माहिती आहे की काही विशिष्ट आर्टिकल्स असे आहेत की ज्याच्यावरती खूप सारे जजमेंट्स आलेले आहेत, ज्याला आपण सेलिब्रेटेड जजमेंट्स म्हणतो, जे जजमेंट्स अजरामर झालेले आहेत. असे जजमेंट्स तुम्हाला माहिती असणं यांना अपेक्षित आहे. तर त्या जजमेंट्सची एक लिस्ट तयार करा, त्या जजमेंट्समध्ये काय निर्णय आले याच्याबद्दल माहिती घ्या आणि बॅरॅक्टमध्ये विशेषतः कॉन्स्टिट्यूशनच्या बॅरॅक्टमध्ये जे शेड्यूल दिलेले आहेत मागे ते तुम्हाला लर्न करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठ करावे लागणार आहेत. आर्टिकल जे महत्वाचे आहेत, आर्टिकल 21, आर्टिकल 19, आर्टिकल 12, आर्टिकल 14, असे काही जे आर्टिकल्स आहेत, सो ऑन अँड सो फोर्थ, आर्टिकल 226, आर्टिकल 32, हे आर्टिकल तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. रॅन्डम कोणते आर्टिकल तुम्हाला विचारतील का, विचारू शकतात, पण त्याची शक्यता अगदी कमी आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त बाकी जे सब्जेक्ट्स आहेत आपले, त्या सब्जेक्ट्समध्ये मला तुम्ही विचाराल की मला प्रत्येक सेक्शन लर्न करणं गरजेचं आहे का, तर नाही. मी जसं म्हटलं की नॉलेज बेस्ड टेस्ट नाही आहे, ही तुमची एलिमिनेशन राऊंड आहे. तर तुम्हाला सेक्शन माहिती असले तर उत्तम आहे, तुमच्याकडे जी मेमरी असेल तर त्याहून चांगली गोष्ट कोणती नाही. पण जर मला सेक्शन्स येत नाही तर मी एक्झाम क्लिअर करू शकणार नाही असा विचार जर तुमच्या डोक्यात असेल तर तो आत्ताच काढून टाका. कारण मला सुद्धा ही एक्झामची तयारी करताना सगळे सेक्शन्स पाठांतर झालेले नव्हते, लक्षात नव्हते, तरी मी आज तुमच्यासमोर उभा आहे आणि सांगतोय की मी या पोस्टसाठी रेकमेंड झालेलो आहे. तुम्ही आरामात याची तयारी सुरू करा, मी सांगितलेले वरचे टिप्स फॉलो करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःला तयारी करताना काही गोष्टी जाणवतील की तुम्ही त्याच्यात कमी आहात, एखादा सब्जेक्ट तुम्हाला नाही जमत, तर त्या सब्जेक्टकडे विशिष्ट लक्ष द्या. पण जे तुम्हाला 2 सूत्री मी टिप्स दिल्या ते म्हणजे बॅरॅक्ट्सवरती फोकस करा
आणि हवे तेवढे, जमेल तेवढे, जितके पुस्तकं आणू शकाल तितके एमसीक्यूचे पुस्तकं आणू, एमसीक्यू सॉल्व्ह करा. एवढं जर आपण करू शकलो तर प्रिलिम्सची तयारी आपली व्यवस्थित होईल आणि आपण प्रिलिम्स एक्झाम क्लिअर कराल असं मला वाटतं. थँक्यू.